विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओचं टायटल काहीतरी वेगळंच आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. मला थोडंसं हसू येतंय तुमचं, म्हणून हसू म्हणजे मी तुमची चेष्टा बिलकुल करत नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला भीती वाटते. तुमचे प्रश्न घेतो मी सगळ्या अगोदर. पहिला महत्वाचा प्रश्न, मी जे प्रश्न केलेत ना, त्यातलेच प्रश्न येतील का? तर याचं उत्तर आहे, की तुम्ही जे प्रश्न केलेत त्यातलेच प्रश्न येणार आहेत बाळांनो. फिजिक्सचा पेपर आहे. फिजिक्सचेच प्रश्न तुम्ही केलेलेच पी-वाय-क्यू येणार, रिपीट होणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अगदी रिलॅक्स राहा. तुम्ही जे करताय ते योग्य करताय. तुम्ही YouTube वरून आम्हाला फॉलो करताय. मी काय बोललो? आम्हाला फॉलो करताय. मी एकटा नाहीये. आणि YouTubeवर मी सगळे चॅनल्स बघतोय बरं का. योग्य ती माहिती तुम्हाला देतायत. आय-एम-पी क्वेशन्स देतायत. ओके, सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत. ओके. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न एकदम चुकीचा आहे, की मला वेळ पुरेल का? वेळच वेळ आहे पेपरमध्ये लक्षात घ्या. 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे तुम्हाला. तर त्याचा काहीही तणाव घेऊ नका. पॉइंट क्लिअर झाला तुमचा? ओके. आता मात्र महत्वाचा प्रश्न मुलांचा असतो तो. सर मी केलंय सगळं, पण ऐन परीक्षेत मला आठवेल का? का तू मनात असा विचार करतोयस? का नाही आठवणार तुला? आठवणार. तू केलंयस ना ते सगळं. हे सांगावं लागतंय. बरं, या स्टेजला ना सगळ्यात जास्त घाबरलेले कोण आहेत माहितीये का? जे टॉपर आहेत ना, तेच विनाकारण काळजी करतायत. माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय तुम्हाला मी. आणि म्हणून तर माझा चेहरा आनंदी आहे. मला माहिती आहे. विनाकारण तुम्ही तणाव घेताय. ओके, तो तणाव बाजूला ठेवा आणि रिव्हिजनवर फोकस करा शांत डोक्यानं. एक पण आणखीन एक बरं का भीती. सर मी काही टॉपिक ऑप्शनला ठेवलेत, आपलेच प्रश्न आले तर? ऑब्व्हियसली त्या टॉपिक मधले प्रश्न येणार आहेत. हां, प्रत्येक टॉपिकला वेटेज आहे, प्रत्येक धड्याला वेटेज आहे. समजा एखादा टॉपिक तू केलेलाच नाहीयेस, तर त्यातला प्रश्न येऊ शकणार, येणारच आहे. मग अशा वेळेस मनाची तयारी अगोदरच ठेवा, की माझा बघा कमी अभ्यास असेल तर. कमी अभ्यास असेल तर मनाची तयारी ठेवा, की एवढं नाही अटेम्प्ट होणार. ओके. पण अतिशय चांगला स्कोर मी करणार आहे. भलेही मी टॉप नाही करू शकलो, एका दुसरा मार्क राहिला इकडं-तिकडं. काय त्याचा एवढा विचार करताय? कशाला ओव्हर थिंकिंग करताय? काही गरज नाहीये त्या गोष्टीची लक्षात घ्या. ओके. अजून एक फेव्हराइट प्रश्न बरं का, की सर तो प्रश्नाचा अर्थ मला कळेल का नक्की काय विचारलंय ते? कळणार, कळणार आणि कळणार. बरं, आता मला सगळ्यात महत्त्वाच्या तुम्हाला सजेशन्स द्यायचे आहेत बरं का बाळांनो. क्लिअरली मी सांगतो ते नीट शांतपणे ऐका. मी तुम्हाला सांगतो शोभित निर्माण, माझं जरा प्रोनान्सिएशन चुकलं असेल. शोभित भैय्या म्हणूया आपण कदाचित आणि प्रशांत कीरत किंवा असा एक किंवा प्रशांत भैय्या म्हणूया आपण ठीक आहे. ही जी 2 नावं आहेत ना, ॲक्चुअली यांचे YouTube चॅनल जबरदस्त आहेत बरं का आणि त्यांच्या चॅनलवरचा मी जो व्हिडिओ बघितला तो तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला तो व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही आता. काय? की शेवटची 2 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं जी आहेत ना, ओके, तुम्ही आता एक्झाम हॉलमध्ये आहात. ठीक आहे किंवा इव्हन आता सुद्धा ह्या गोष्टी करा तुम्ही. कुठलं? की माझा अभ्यास छान चाललेला आहे. माझा अभ्यास छान सुरू आहे. ओके, मी तुम्हाला सांगू का? मी क्लिअरली सांगतो बरं का लक्षात घ्या. आता या वयात मी बरेचसे अनुभव घेतलेत बरं का लक्षात घ्या. बरेचसे अनुभव घेतलेत. मेडिटेशन हा एक मोठा बिझनेसच आहे लक्षात घ्या. वेगवेगळे संत, गुरु तुम्हाला दिसतील आत्ताच्या काळात, की ते तुम्हाला मेडिटेशन शिकवतात लक्षात घ्या. मी बऱ्याचशा गोष्टी बघितल्या त्यातून गेलोय. पण मी एक ऑब्झर्व्ह केलंय, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, की तुमची माइंड पॉवर इम्पोर्टंट आहे. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. तुम्ही जसा विचार करता ना तसंच होतंय. आणि मी तो अनुभव घेतलाय. मी गेली 4-5 वर्ष बघतोय, ज्या गोष्टी मला हव्या आहेत, चांगल्या गोष्टी हां, कुणाचं वाईट मी कधी हे करणार नाहीये. मग ज्या गोष्टी मला हव्यात अगदी तशाच घडतायत. म्हणजे तुमच्या बाबतीत पण पॉसिबल आहे. पेपर सोपाच असणार आहे. ओके. मला तो फक्त अटेम्प्ट करायचा आहे अगदी परफेक्ट. जे येतंय ते मला लिहायचंय हाच गुरुमंत्र आहे. माझ्यातर्फे तुमच्यासाठी म्हणूया आपण. मग मुद्दा तुमच्या लक्षात आलाय, की भीती वाटते सगळ्यांना. ओके. सगळ्यांना भीती वाटते. तुम्ही एकटे नाहीये तणावात लक्षात घ्या. पण हा तणाव बाजूला ठेवून जे चाललंय ते व्यवस्थित करायचंय. नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करून देईन तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स म्हणूया आपण किंवा मला असं वाटतंय, आता पुन्हा क्वेशनचा भडीमार करण्यापेक्षा म्हणूया आपण, तुम्ही आतापर्यंत जे केलंय ते रिवाइज करा. बास दुसरं नवीन काय करू नका. एखादं न्यूमेरिकल राहिलं तर राहू दे. आता गंमत तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, की सेक्शन बी जो तुमचा आहे, बघा सेक्शन बी मध्ये मला असं वाटतंय, की 7 थेअरी क्वेशन आणि 5 बहुतेक न्यूमेरिकल्स असतात ना, जवळ-जवळ 12 मार्काला ओके,
सॉरी 12 क्वेश्चन्स आहेत आणि त्या 12 पैकी मला फक्त 8 अटेम्प्ट करायचे आहेत रे. 16 मार्काला मी तुम्हाला सांगू का? आता जस्ट एक बघा, की माझ्याकडे एक सॅम्पल पेपर आहे बरं का. ओके. ज्यात कुठले-कुठले प्रश्न आहेत बघूया का सेक्शन बी मध्ये? व्हॉट आर हार्मोनिक्स एंड ओव्हरटोन दिलेलाच प्रश्न आहे. एरर्स इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट दिलेलाच प्रश्न आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगू का रेडियस ऑफ द बोर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया. मग तुम्हाला सांगू का? मग आर प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असेल तर ई प्रपोर्शनल टू 1 अपॉन एन स्क्वेअर, व्ही प्रपोर्शनल टू 1 बाय एन. हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम दिलेलाच प्रश्न आहे. कॉन्टॅक्ट आणि कॅरेक्टरिस्टिक्स दिलेलाच प्रश्न आहे. अरे 7 पैकी म्हणजे कार्नोट इंजिन राहिलं नाही केलं आम्ही थर्मोडायनामिक्स मधल्या फक्त डेफिनेशन्स केल्यात. मी काय केलं हार्मोनिक्स ओव्हरटोन परफेक्ट केलंय. मेकॅनिकल थर्मल कंप्लीट केलंय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट परफेक्ट. 5-6 प्रश्न अटेम्प्ट झाले. न्यूमेरिकल मी बोलतच नाहीये आता लक्षात घ्या. आता सेक्शन तुम्हाला सांगतो सेक्शन डी. ओके. किंवा सेक्शन मी तुम्हाला सांगतो आता मला सेक्शन सीच सापडेना. ठीक आहे एखादा फोटो मिसिंग दिसतोय. ओके. पण सेक्शन डी. आता सेक्शन डी मध्ये बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. माहिती आहे तुम्हाला दिलेलं आहे आपण लक्षात घ्या आपल्या व्हॉट इज रेक्टिफायर दिलेला आहे. सी प्रपोर्शनल टू रूट टी आरएमएस वेलोसिटी बरं का. प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर माहिती आहे. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ दिलेला आहे. मग काय पाहिजे सांगा बघू अजून तुम्हाला? म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? म्हणजे मी तुम्हाला जे क्वेश्चन्स आता दिलंय, बोलतोय, सांगतोय ना लक्षात घ्या. मग अजून एक पेपर आहे माझ्याकडं. अजून एक पेपर आहे. पेपर आहे बरं का लक्षात घ्या आणि यात मी सेक्शन बी कडेच पहिल्यांदा जाणार आहे. मी तुम्हाला सांगतो व्हॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम. बरोबर आहे. आयसोथर्मल प्रोसेस एडियाबॅटिक. हार्मोनिक ओव्हरटोन. रिपीट. म्हणजे सुपरपोजिशन आहे ना. हार्मोनिक ओव्हरटोन, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, फ्री व्हायब्रेशन, रेझोनन्स. डिस्टिंग्विशचे किती पॉइंट आहेत? बीटचा फ्रिक्वेन्सी करा. लॉ लॉ ऑफ लेंथ करा. आता अजून काय दिलंय बघा? मीटर ब्रिज पर डायग्राम विचारलंय. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दिलेला आहे आपण लक्षात घ्या. ओके. ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचरचं रिलेशन. मॅग्नेटिक मटेरियल मधलं शेवटचं न्यूमेरिकल करून टाकायचं. सीईटीत पण आलंय 2024 ला. सेक्शन सी. तुम्हाला सांगतो लक्ष द्या. बीट फ्रिक्वेन्सी झालेलं आहे. त्याच्यानंतर टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा इम्पॉर्टंट आहे. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो सेक्शन सी मध्ये विचारलंय. हे असंच असते सॅम्पल पेपरचं लक्षात घ्या. ओके. पण डिस्टिंग्विश तर इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो इतके सोपे प्रश्न आहेत. सेक्शन डी बघा लॉजिक गेट. मला हा प्रश्न पाहिजे बोर्डच्या एक्झाम मध्ये की लॉजिक गेट सेमी कंडक्टर इन 10 मिनिट्स सगळे प्रश्न दिलेत बघा. लॉजिक गेट ओके आणि ऑर अँड नॉर गेटचे बुलियन एक्सप्रेशन आणि टेबल विचारले. म्हणजे ए प्लस बी बार याला बुलियन एक्सप्रेशन म्हणतात. सगळ्यात सोपं आहे. अँड असेल तर ए बार डॉट बी बार ए डॉट बी म्हणूया. बार नको म्हणाला बरं का. पुन्हा काय विचारलंय डी ब्रॉग्लीज मगाच्याच पेपर मधलं. अजून काय विचारलंय सेकंड पेंडुलम मगाच्याच पेपर मधलं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला नेतो 2024 च्या पेपर मध्ये. मी तुमचा वेळ घेतोय मला माहिती आहे पण तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी हे गरजेचं आहे. ओके. मग मी तुम्हाला सांगतो बघा एकच सेकंद ओके. पेपर मिळालेला आहे. ऑब्व्हियसली आपल्याला जायचंय कुठं? पहिला सेक्शन बी मध्ये जाऊया. सेक्शन बी मध्ये गेल्या वर्षी बघा काय विचारलाय प्रश्न? डिफाइन मॅग्नेटायझेशन. एसआय युनिट डायमेन्शन आपला पहिलाच प्रश्न होता. मग मॅग्नेटायझेशन नंतर ससेप्टिबिलिटीची पण डेफिनेशन करायची, इंटेन्सिटीची पण करायची, गायरोमॅग्नेटिक रेशो करायची, बोहर्स मॅग्नेटोन करायचं, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सगळंच करायचं लक्षात घ्या. केले. कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट एकाच पेजवर 4 डायग्राम आहेत. प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन 4 मार्क झाले इथंच. बायोट सावर्ट लॉ केले तुम्ही. एलईडीचं सिम्बॉल विचारलंय. व्हॉट इज एलईडी? अ डायोड व्हिच एमिट्स लाईट व्हेन इट इज फॉरवर्ड बायस्ड. पण आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. मॅक्सिमम व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, रोटेशनल. चला सेक्शन डी कडे जाऊया डायरेक्टली. ट्रान्सफॉर्मर 4 वेळा रिपीटेड प्रश्न आहे. डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर आणि व्होल्टमीटर केलंय. मग मी तुम्हाला सांगतो 10 ते 15 क्वेश्चन तुम्ही आरामात अटेम्प्ट करताय थिअरी. इथंच तुम्हाला 20-25 मार्क पडतात. म्हणजे आपण जे दिलेले क्वेश्चन्स आहेत ना आतापर्यंत ते तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला परत बघा डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉज, एक्सप्लेन द टर्म, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज एलईडी, व्हॉट इज लॉजिक गेट या डेफिनेशन मध्येच मी इन्क्लूड केले 70 डेफिनेशन्स आहेत. हे प्रश्न सगळे करायचे आहेत आणि तुम्ही करून दाखवणार मला माहिती आहे.
मग मला आता गेली भीती सगळी. आता मला माहिती आहे याच्या बाहेरचं काही येणार नाही. पण थांबा ना, गेल्या वर्षीचा पेपर काढूया, अजून काढूया पेपर. थांबा, गेल्या वर्षीचा पेपर. सेक्शन डी. युजिंग द जिओमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ फ्रिंज विड्थ. नाही केलं मी. राहू दे, राहू दे. राहिला प्रश्न एखादा. डी मध्ये 3 अटेम्प्ट करायचे. 2 केले तर तुला 6 मार्क मिळतील ना. एखादा प्रश्न राहिला तर राहू दे. तुमच्या लक्षात आलं का? राहणार नाहीच आहे. फेअर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी विचारलंय सेक्शन डी मध्ये 2 मार्काला. डिराइव्ह एक्सप्रेशन फ्रॉम एनर्जी स्टोअर्ड इन द चार्ज कॅपॅसिटर 2 मार्काला विचारलंय. म्हणजे 2 मार्काचे प्रश्न इम्पोर्टंट आहे. सेक्शन सी सर 24 मार्काला आहे. 8 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. काय आलं बघा त्या सेक्शन सी मध्ये? तर सेक्शन सी मध्ये बघा गेल्या वर्षीचं आहे. पण तुम्हाला सांगू का? पेपर झाल्यावर सोपा वाटतो. हे पण आहे. पेपर असताना विनाकारण तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. मग माझ्यासारखा विचार करा आता. जे झाले त्यात खुश राहायचं. उगाच 4 मार्काचा पेपर अटेम्प्ट करून खुश राहायचं नाही हां. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट परत रिपीट. अल्फा आणि बीटाची डेफिनिशन सेमीकंडक्टरचा व्हिडिओ घेतलंय मी विथ न्यूमेरिकल घेतलंय. मग आता थिअरी आली तर न्यूमेरिकल येईल. डिराइव्ह रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. सोप्पा आहे. आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनिशन विचारलंय. इम्पेडन्स विचारलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर मधलं ते रिलेशन एकदा करा. ओके. आणि पर्सेंटेज इन्क्रीज इन ससेप्टिबिलिटी त्या मॅग्नेटिक मटेरियलच्या व्हिडिओत मी घेतलंय ते. मग आता मला असं वाटतंय, की सगळं छान झालंय. मला आता भीती वाटत नाहीये. अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. चला रिवाईज करा. मला पेपर नंतर तुमचं उत्तर हवंय सर छान गेलाय पेपर. त्याचा मी आता विचार करणार नाही. पुन्हा केमिस्ट्री करायचे. ओके मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.